टाचाला पडलेल्या भेगा रात्रीत भरून येतील, त्यासोबतच पूर्णपणे पायदुखी, टाचदुखी, कंबरदुखी, खांदेदुखी निघून जाईल। एकदा हा उपाय करून बघा आणि बघू शकता मला स्वतःचा रिझल्ट आलेला आहे। अगोदर कशा टाचाला भेगा होत्या ज्या की पूर्णपणे अशा भरून आलेल्या आहेत, या लाईन तुम्ही इथे बघू शकता। खूप चांगला रिझल्ट येतो। घरातीलच काही वस्तूंचा वापर करायचा आहे, त्यामुळे वेगळा असा खर्च नाही। त्यासोबतच 2 ते 3 मिनिटांमध्ये ही प्रोसेस पूर्ण होते। 100% रिझल्ट हवा असेल तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर बघा इथे आपल्याला लागणार आहे एक वाटी घ्यायची, त्यामध्ये आपल्याला लागणार आहे दही। आंबट दही असेल तर अजूनच चांगलं। तर साधारण 3-4 चमचे मी दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये ज्या आंबट दह्यामध्ये बॅक्टेरिया असतात ना, तर ते इथे आपल्याला हे रिकव्हरीचं भरपूर अशी मदत करणार आहेत, रिकव्हरीचं काम करणार आहे तिथे। त्यामुळे थोडं आंबट असेल दही तर अजूनच चांगलं। त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित दह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला घालायचा आहे लिंबू। लिंबाचा रस आपल्याला साधारण एक अर्धा चमचा एवढा यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर हे मिश्रण असं डबल झाल्यासारखं होतं, फुगल्यासारखं होतं। तर याला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा यामध्ये आपल्याला टाकायचे आहे टूथपेस्ट। टूथपेस्ट एकतर क्लिनिंगचं काम करतं, त्यामुळे आपल्याला इथे टूथपेस्ट अगदी थोडीशीच वापरायची आहे, पण नक्की वापरायची आहे। कोणत्याही ब्रँडची टूथपेस्ट तुम्ही जी ब्रश करण्यासाठी वापरता ती जरी इथे वापरली तरी चालतं। आता या सर्व गोष्टी टाकून चांगलं याला एकजीव केलं, मिक्स केलं की त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायची आहे थोडीशी हळद। जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, हळद एक आपल्या ज्या जखम असते त्याला भरून आणण्याचं काम करते, निर्जंतुक करण्याचं काम करते। त्यामुळे हळद चुटकीभर का होईना यामध्ये नक्की आपल्याला वापरायची आहे। त्यानंतर मिश्रण चांगलं मिक्स करायचं आणि आपल्याला याला मिश्रणाला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे अगदी 2-3 मिनिटं रेस्ट करण्यासाठी। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात आणि हे सर्व कसं कधी वापरायचं हे स्वतः मी तुम्हाला माझ्या पायावरती लावून दाखवणार आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं। कडुलिंबाची पानं जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, एक औषधीय वनस्पती आहे। अगदी जखम भरून आणण्यासाठी किंवा जंतूंचा नायनाट करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची पानं खूप कामी येतात आणि अगदी नॅचरल आहे, घराच्या आजूबाजूला कुठेही सहज मिळतात। पानं घ्यायची, स्वच्छ त्याला धुवून काढायचं, म्हणजे धूळ बसलेली असते तर पूर्णपणे स्वच्छ ते करायचे। त्यानंतर त्याला कोरडं करायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण। लसणाच्या 2-3 कळ्या जरी घेतल्या तरी चालतील, सोलून नाही घेतल्या तरी काहीच हरकत नाही, पाचोळ्यासहितच मी इथे वापरणार आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायचा आहे खलबत्ता। खलबत्ता किंवा तुम्ही इथे जसं कात्रीने देखील ही बारीक पानं केली तरी चालतील, पण खलबत्त्यामध्ये कसं हे थोडंसं कुटल्यावर याची पेस्ट तयार होते, जास्त बारीक नाही पण अगदी ओबडधोबडच का होईना याला थोडंसं आपल्याला बारीक करायचं आहे। तर बघा कडुलिंबाची पानं जी आहेत ना ती अशा आपल्याला थोडीशी ठेचून बारीक करण्यामध्ये जास्त नाही, अगदी काही सेकंदाचाच वेळ लागतो आणि जास्त बारीक नाही झाली तरी काहीच हरकत नाही, पण पाण्याचा वापर इथे आपल्याला करायचा नाही। त्यामुळे पानं जरी धुवून घेतली ना तरी स्वच्छ आपल्याला ती कोरडी करूनच इथे ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर बघा लसूण देखील मी यामध्ये टाकून आता थोडासा बारीक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कापूर। तर बघा कापूर जे आहे ना तर ते आपल्याला अगदी 1-2 गोल वड्या ज्या असतात ना तर त्याला थोडंसं यामध्ये टाकायचं आहे। माझ्याकडे कापूरचं पावडर होतं तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे। त्याला आता व्यवस्थित आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत, यामध्ये कुटून मिक्स एकजीव केलं की त्यानंतर ही पेस्ट पूर्ण आपल्याला बाजूला काढायची आहे। आणि इथे आपल्याला लागणार आहे एक कढई, कोणतंही छोटंसं भांडं घेऊ शकता, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। तर इथे बघा तुम्ही खोबरेल तेल जरी वापरलं तरी चालतं किंवा एरंडीचं तेल, मोहरीचं तेल, काही जे तेल आहेत ना त्यापैकी एखादं तेल इथे जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही। अगदी थोडंसंच तेल आपल्याला बघू शकता लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोरफड। मी फ्रेश कोरफड वापरत आहे, तुम्हाला जर जेल असेल तुमच्याकडे तर ते वापरायचं असेल तर वापरू शकता। साधारण अर्धा चमचा कोरफडीचा गर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तेलामध्ये। त्यानंतर आपल्याला हे तेल गॅसवरती ठेवायचं गरम करण्यासाठी। तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की यामधील जी कोरफड आहे ती अशी तडतडायला लागते, कारण की यामध्ये थोडा पाण्याचा भाग असतो। त्यामुळे लगेचच यामध्ये आपण तयार केलेली जी कडुलिंबाच्या पानाची पेस्ट होती ना ती घ्यायची आणि यामध्ये टाकायची। आता बघा ही जी कडुलिंबाच्या पानाची पेस्ट आहे ती यामध्ये आपल्याला चांगली अगदी काळसर होईपर्यंत गरम करायची आहे आणि काही सेकंदातच हे होतं, कारण की पाण्याचा आपण वापर केलेला नाही, त्यामुळे व्यवस्थित हे चांगलं असं गरम होतं। आणि बघू शकता तेलाचा कलर
कलर असा हिरवा झालेला आहे, म्हणजेच या सर्व ज्या आपण वस्तू टाकलेल्या आहेत त्याच्या प्रॉपर्टीज पूर्ण तेलामध्ये आलेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करूयात। गॅस बंद केलेला आहे। आता तेल जे आहे ते थोडंसं थंड झालं की आपल्याला तेल गाळून घ्यायचं आहे आणि हे तेल तयार केलं। या दोन्ही गोष्टी तुम्हाला रोज रोज करायची गरज नाही, एकदाच तयार करून ठेवून तुम्ही अगदी पुढचे 6 महिन्यांपर्यंत कधी याचा वापर करू शकता। पण तसं तर वापरायची गरजच पडत नाही। पण जसं बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा, जॉईंट पेनचा किंवा त्रास असेल किंवा हातापायच्या नसा काढल्या असतील त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता। आता बघा, पहिलं आपल्याला काय करायचं, टाचाच्या भेगा पडलेल्या असतात ना, तर त्यावेळेस पाय जे आहेत त्या भेगांमध्ये खूप जास्त माती गेलेली असते, पाय खूप जास्त घाण असतात, कारण की दिवसभर आपण इकडे तिकडे फिरतो। तर अगोदर पाय जे आहेत ते स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। फक्त पाण्याने पाय स्वच्छ केले तरी ते निर्जंतुक होत नाहीत आणि त्यावरती तुम्ही जर काही लावलं तर त्याचा फायदा होत नाही। त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे। सुरुवातीला आपण जे दह्याचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्याच्या मिश्रणाने आपल्याला पाय जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तुम्हाला आता माझ्या टाचावरती भेगा दिसत नसतील, कारण की मी हा उपाय केलेला आहे, मला रिझल्ट मिळाला तरच तुमच्यासोबत शेअर करत आहे। खूप चांगला रिझल्ट येतो। त्यासोबतच बघा, बऱ्याच वेळा काय होतं, थोडंफार चाललं तरी पाय दुखतात, टाच दुखते, तर अशा वेळेस देखील तुम्ही याचा वापर करू शकता। फ्रीमध्ये घरबसल्या आपलं पेडिक्युअर, मॅनिक्युअर देखील होऊ शकतं। त्यासोबतच त्रासही नाहीसा होतो, कारण की टाचाला भेगा पडल्यानं अगदी त्यामधून रक्त यायला सुरुवात होते, 1-2 पावलंही चालली जात नाही, खूप जास्त त्रास होतो आणि दिवसेंदिवस त्या भेगा वाढत जातात। त्यामुळे वेळीच हा उपाय करा। तर बघा, इथे दह्याचं मिश्रण टाकून आपल्याला व्यवस्थित पायाला लावायचं आहे। काही सेकंदासाठी पायावरती ठेवा। त्यानंतर एखाद्या जुन्या टूथब्रशने, सॉफ्ट टूथब्रशने आपल्याला पाय जे आहेत ते असे व्यवस्थित घासून घ्यायचे आहेत किंवा अशा स्क्रबरने घासून घ्यायचं। जास्त जोरात नाही, हळूहळू घासायचं, म्हणजे जी डेड स्किन असते ना ती पूर्णपणे नाहीशी होते, निघून जाते आणि पाय खूप छान निर्जंतुक होतात, स्वच्छ होतात। यामुळे काय होतं बघा, बॅक्टेरिया जे भेगांमध्ये असतात ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि यावर आपण जे लावतो ते यावरती असं व्यवस्थित लागू पडतं। नाहीतर तुम्ही असंच पाय खूप घाण आहेत आणि त्यावरती काही लावलं त्याचा फायदा होत नाही। त्यानंतर पाय स्वच्छ आपल्याला कोरडे करायचे आहेत। डेड स्किन निघत असेल तर घासून कपड्याने पूर्ण डेड स्किन काढून टाका। त्यानंतर बघा, आपण तयार केलेलं तेल घ्यायचं आहे आणि तेला असं आपल्याला व्यवस्थित टाचाला भेगा असतील त्या ठिकाणी लावायचं। पूर्ण पायावरती देखील लावा, म्हणजे अगदी पाय मऊ होतात। पूर्ण ज्या टाचाच्या भेगा आहेत त्या मऊ पडतात। हळूहळू पहिल्या दिवसापासूनच तुम्ही बघाल भरून यायला सुरुवात होते, टाचदुखी थांबते। तुम्हाला जर गुडघेदुखी किंवा इतर काही बॉडी पेनचा त्रास असेल तर त्या त्रासासाठी देखील या तेल लावून तुम्ही मालिश जर केली तर तुम्हाला खूप चांगला आराम मिळेल। रात्री झोपण्याअगोदर ही प्रोसेस करा, म्हणजे रात्रभरामध्ये हे लागू पडेल, पायाला धूळ बसणार नाही आणि खूप चांगला याचा रिझल्ट येतो। काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, लवकरच मी त्याची उत्तरं देईल। आणि पायाचं तेल कपड्यांना लागत असेल असं वाटलं तर सॉक्स घाला किंवा कॅरी बॅग घालून झोपा, म्हणजे खूप चांगला रिझल्ट येईल। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।